चला भाऊ, वाजले आता 6:30. आलोय मोटर चेक करायला काय झालं काय नाही. बाबा येऊन गेल ते बरं का, तिथे येऊ राहिले बाबा. आधी येऊन गेल ते, काय कळणार अजून मी. स्टार्टर खराब झाले का मोटर खराब झाली. लाईट तर कारण की दुसऱ्या सगळ्यांच्या चालू आहेत बरोबर. बघू काय झालंय काय नाही आता. वाजा नव्हता तर फ्यूजच उडती बाबा, फ्यूज उडती. धक्का दिलता, धक्का स्टार्ट खालून नाही केलं तर. आणि हे काढून घेतलं होतं का? नाही नाही, असं केलं तर, असं केलं तर दोनदा तीनदा असं. नाही मग हे काढलं का तो? आता काढली ती फ्यूज गेली ना ती. आज चालू झाली का? आज तुम्ही बघितली का तुमच्या डोळ्याने? नाही आज नाही बघितली. मग आता फ्यूज टाकून बघू स्टार्टर उचलत का. हा ते बघ. बसली का? बसली कुठे ते. आता बघा बरं उठत कर कर करत काय. गेली मोटर मध्ये गडबड आहे. हा ती टाकून बघू आपण. काय ती मोटर टाकून बघू ना. ही विंग होती का बघू ना. आणि दुसरी आपल्याकडं. चला ही चेंज करू वायरिंग आता. मोटर केली चेंज. कशाची उठती. स्टार्टरच गेलं एक काय. आता हे ईद लावायची ना खाली कॉयलला. उठत नाही, स्फोट होतोय आत स्फोट होतोय पार. आज केलं उठत असतं का? हा ते लावलं का म्हणजे चालू धरतो थोडे म्हणजे ते कळत स्टार्टर म्हणजे हे झालं काय असं ते म्हणतोय. असे आपण जर तिथं डायरेक्ट धरलं तर जळून जाईल का मोटर? कोणतं? हा डायरेक्ट हे याच्यावर असं केलं का बटनावर तर चालू म्हणजे हे होती. आणि जर समजा आता ही कमकोत आहे ही कॉयल ही, तर ही अशी हा इकडं लाईट पडन फक्त तेव्हा ते बघ. हा असं आहे म्हणजे एक तर कॉयल गेली नाही तर मोटरीमध्ये गडबड आहे. चला स्टार्टर घ्यायचं काढून घरी. मग काय आता कळून घरी गेल्यावर कळन ना. घरी गेल्यावर नाही कळायचं, घरी तिकडं नवीन तपासायला नाही. काय ते नवीन टाकून कॉईल नवीन नाही टाकायचं रे. कॉईल नवीन टाकून ती हा गरम झाली. हा गरम नाही झाली. चला घरी या अशी कुठं नाही येत. कॉईल बी लई दिवस झाली बदलली नाही तिला होय. चला भाऊ आता कळलंय. स्टार्टर सुद्धा चांगलं आहे, मोटर सुद्धा चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. लाईटीचाच प्रॉब्लेम आहे. आता लाईटीचा प्रॉब्लेम डीपीत आहे का इकडं वायरीत एकामेकात गुंतल्यात ते काय कळाना. बघायला जायचं म्हणलं बाबाला. बाब म्हणले आता नको जायला, लाईट पण गेलेली आहे. आता गेलेत खाली स्टार्टर बसवायला बाबा. काय गाड्याला कुठं नाही द्या लाईटीची. आज पूर्ण आठवड्याच्या वर झालं लाईट नाही. मागच्या आठवड्यात अख्खी लाईट नव्हती. आता बुधवार आलाय अजून काय लाईट नाही. आता काय माहिती आता दुपारची लाईट आल्यावर चालू करते काय पुढच्या. पिकाला नाही बरं का पाण्याची गरज, पण ते आपल्याला प्यायला आणि त्याला पाणी नाही. बाबा तिथंच आहेत अजून. ते बाबांची टोपी दिसते पांढरे. चला आता काय लाईट गेली, आता काय उपयोगच नाही. मी पिल्ला सोडतो बाहेर, त्यांना थोडं खायला प्यायला करतो. चल रे चल बोलू. आता ट्रॅक्टर आणलं इकडं. हे घ्यायचंय मारून, एवढं घेतो टपा मारून. उन्हाच्या आधी अजून तू ऊन नाही आलं, गार हवा पण सुटलेली. मशीन पण एवढं काय तापायचं नाही. मस्त पैकी घेतो मारून. आता कसं होतं बघू. रोटा लावा लागतो काय एक एक्स्ट्रा. आता हे असं हो राहिलंय. हे शिकले काय होतंय, हे जे गवत आहे ना, ही जी माती आहे ना इथं पडून राहिली फक्त अशी. आणि इथलची बी थोडी उकारल्यावानी हो राहिलं. उगं थोडं इकडे जास्त लागू राहिले चढ आहे त्याच्यामुळं. बाकी आहे ना बघा
थोडं सपाट झालंय बऱ्यापैकी. घेतो मारून आता लवकर टपाटपा. परत शावगावला जायचंय विमा भरायला आपल्या कापसाचा, तिकडे जायचंय परत. आता यावरून 10 वाजलेत. आता 11 11:30 ते दुकान खोलतं, मग तिकडे जाऊन भरून टाकू नेट कॅपेत. अय बंटे, झालं सगळं ओरकत झालं बाबा. आता आता काय टेन्शनच नाही राहिलं. पाणी नाही देता येईल पण आता पाणी द्यायचंच नाही ना, हा नंतर बघायचं ते कायऱ्याच्या पुढे. आता सध्या नाही द्यायचं पाणी, कायऱ्याच्या याच्यात आलं का मग बघू पाणी. चला आता याला आहे नंतर मारू 2-3 दिवसांनी. आता जायचंय शेवगावला, घेऊ करून तेवढं काम. याला मारू हवे अजून मग येऊ राहिले वाताला. गौरे तुला कुठं बांधावं का नाही ग? सगळं ओढून घेतलंय फराच. किती ओढून घेतलंय तिने अख्खं लाकूड. हा हेर लगे आली तिकडे खायचं तर. पिल्लं सोडलेत आता बाहेर. येडे बाबा हे बदक. आता बाबांनी भाजी राहिली होती थोडी, ते ठेवली. आता पाणी टाकले ते, आता सगळं पाणी घेतलंय त्यातलं आणून. शिरा खायचे बदक, काही खाय बघा. काही शाबाश झालं कालचं. येडं खात त्यात 2 नर आहे ते काळे, यो एक ही मादी आहे. आणि कोंबडं हे पिवळं कोंबडं ते डब्बू आहे. आणि हे बी तसंच आहे, पण जर शिकदार हे कोंबड आहे. कोंबडे याला तुरा आहे, याला तुरा नाही आहे. कुठे गेलं कोंबडी हिला तुरा नाही आहे बघा. हिला तुरा नाही आहे आणि या पहिला तुरा आहे. ही कोंबडी आहे. A few moments later. बाबाला कारल्याचं बी भेटा ना, बाबा डायरेक्ट कारले घेऊन राहिले. आता दाखव अजून बघा असले तर कडक, तो मोठले असले तर बघा ना कडक. त्या ते निघले पाहिजे बी, नाही तर ते कवळे ना घेऊ. मला शेवगाववरून येऊस तर मॅडमनी या इथलचं लाकूड पार इतकं ओढीत आणलंय बघा दरवाजात. मॅडम लयच ताकदवर आहेत. मला परत ते आत न्यावं लागेल. आता उगाच बांधलं बघ त्या लाकडाला मी. मला म्हणलं का मला ते असं हालायचं नाही जागचं, वाढावं लाग. बापरे कसं ओढलंय गौरीने, कसं नाही काय नाही. काल आहे ना इथं एक दादा आहे, त्याच्याकडून बदकाचे अंडे आणले होते, त्याला काढून द्यायचे होते. पण विषय आज झाले की ते बदकाचे 4 अंडे नाही, हे 4 अंडे खराब निघले. आणि बाकीचे 2 आहेत ना बघा इथं ठेवलेत. आता हे 2, हे एक आणि हे एक. त्यात बी बघायचं आहे आता पिल्लू निघतं का नाही. बाकीचे आहे आता हे पूर्ण गावरान अंडे, ते प्युअर गावरान. जे काल आणले ना आपण, काल जे माउंट देवीला गेलो तिकडून जे आणले ना ते तिथं ठेवलेत. ते आपले घरच्या कोंबड्याचे इथं वरती, अजून आता घरच्या कोंबड्याचे खाली एक, इथं एक ठेवायचेत. एक सबस्क्रायबरचं मशीन, त्याच्यात आता पूर्ण 7 अंडे दिले ठेवून. यात ऑटो रोटेशन आहे बघा, आपोआप घालतं ते, आपोआप अंडे आले तर ते पण. आता त्यात पण अंडे ठेवलेत. आणि आपलं जे मशीन होतं ना थर्मोकॉलचं, ते तुम्हाला माहितीच आहे का बाबा. त्याच्यात 2 मिनटं दाखवतो मी. त्यात पण आता आपले बदकाचे, टर्कीचे आणि कोंबडीचे पिल्लं ठेवलेले आहेत. गेली हे आपली चिल्लर पार्टी. आत्ताच्या घडीला आहे ना आपले सगळे मशीन पॅक आहेत हो. 2 जेवढे मशीन बनवले होते सगळं, आपलं मोठं मशीन पण आता फुल पॅक व्हायला लागलं. माझं चाललंय 100 अंडे त्यात करू आपण. हळूहळू करून टाकू. श्रावणापर्यंत पण जाते, श्रावण संपत तर 100च्या पुढं अंडे होते. गौरी काय म्हणती? खाता आली माझ्याकडे इकडं. काय ग गौरी, घे खाऊन तेवढं सगळं. आता ती जिथं बांधली ना तिथं मारण्याचे आहेत बघा. इथं पेंड्या टाकल्यात, इथं खाल्ले. आणि तरी आता आरडण गवत टाकायसाठी. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. टाटा बाय बाय.